शकतो. शॉकिंग इव्हिक्शन होतं. का झालं, कसं झालं मला काही माहित नाही. पण मला असं वाटतं की जे त्यांनी ठरवलं असेल ते त्यांच्याप्रमाणे ठरवलं असेल. बट ऑफकोर्स माझ्या मते ते चुकीचं होतं. आणि जसं आम्ही बाहेर पडलो त्याच्यानंतर मी हसत का होतो कारण मला पूर्ण गेम दिसला की मला बाहेर का काढलं गेलं. मला ते कळलं आणि त्याच्यानंतर मी बोललो ओ हे सगळं होतं. बिग बॉसनी मला एक संधी दिली की इथे एक नातं पण बनवू शकतो, मैत्रीचं असेल किंवा प्रेमाचं असेल किंवा जे काय असेल ते. त्यात पण मी प्राजक्ताशी बोललो आणि मी तिला बोललो की मला तुझ्या डोळ्यात नाही बघता येणार. मी तिला बोललो शेवटी जाताना पण की मिठी मार सगळं कर बट मी तुझ्या डोळ्यात नाही बघणार कारण काहीतरी ऑफ होईल. जर ते मी बघितलं असतं ना तर मी बाहेर स्टेजवर येऊन पण रडत असतो. हे मला कन्फर्म माहिती की बिग बॉसने एवढी मोठी संधी दिली की मला सागर कारंडेबरोबर परफॉर्म करायला, ज्याचे जोक्स बघून मी काहीतरी टायमिंग शिकलो, खूप काय काय शिकलो. ते मी बघितलं एपिसोडमध्ये ते सगळं एडिट केलं. बट तिथे सचिनजींनी मला खूप शिव्या दिल्या. आता मी बिग बॉस बाहेरून खेळणार आहे आणि आता मी बिग बॉसचा गेम सगळ्या आतल्या कंटेस्टंटसाठी खराब करून टाकणार आहे. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की बिग बॉस मध्ये काल डबल एविक्शन झालंय आणि आता करण माझ्या सोबत आहे. करण, कसं आहेस? खूप छान. सगळंच बघायला विचित्र वाटतंय, फोन वगैरे बघायला पण विचित्र वाटतंय, बट मजा येते बाहेर. बरं, आता ना मला हे माहित नाही, पण आम्हाला ना कालचं इविक्शन थोडंसं असं मनाला लागलं. कारण की असं झालं की दोन असे प्लेयर की जे खरंच मनापासून चांगले आहेत, माणूस म्हणून चांगले आहेत, असे दोन प्लेयर ज्यांनी कधीच कुठलाही असा एक फेक ऑरा क्रिएट नाही केला किंवा मुद्दामून कुणाला डिवचलं नाही, असे दोन चांगले प्लेयर खरंच बाहेर आले. आणि म्हणून माणूस म्हणून आम्हाला कुठेतरी प्रेक्षक म्हणून वाईट वाटलं. आणि त्यात ज्या पद्धतीने ते इविक्शन झालं तो शेवट खूप विचित्र वाटला मला. तुझ्या दृष्टीने तो शेवट कसा होता ते जाणून घ्यायचंय की तुम्ही घराबाहेर पडलात, आम्ही सचिन सरांना आत येताना पाहिलं, पण जेव्हा ते आत आले तेव्हा ते जे इन बिटवीन काहीतरी घडलं असेल तर ते तू सांगू शकशील का की काय होतं तुमच्या तिघांमध्ये तिथे? सो बेसिकली तिघांना सांगितलं असं टीव्हीवर पण दाखवलंय की तुम्ही तिघेही बाहेर जाणार आणि त्यातला एक माणूस आत येणार. सो जेव्हा तिघे आम्ही बाहेर जायला लागलो तेव्हा सचिनजी खूप इमोशनल झालेले. आम्ही बेडरूम मध्ये गेलो, म्हणजे ते मी बघितलं एपिसोडमध्ये ते सगळं एडिट केलं. बट तिथे सचिनजींनी मला खूप शिव्या दिल्या. ते बोलले फालतूमध्ये मी तुझ्याशी इमोशन लागून बसलो आणि मला आता रडायला येतंय आणि काय होणार आहे. मी बोललो सचिनजी टेन्शन घेऊ नका, तुम्ही आत आहेत. पण ते तेच बोलले होते की आत आहे पण फायदा काय, आता तू नाहीये, आता तू माझ्यासोबत नाही. बिकॉज जसं माझं आणि प्राजक्ताचं एक नातं होतं तसं माझं एक सचिनजींबरोबर पण एक नातं होतं जे एकदम रॉ पोरांची मैत्री असते ना ते होते. म्हणजे ते एवढे वयस्कर आणि मी असा, तरी आमच्यामध्ये ते आम्ही लहान झालेलो एकत्र. सो त्यांना ते खूप टोचलं. आणि मी काल सर्वांचे रिॲक्शन बघितलं पहिलं की कारण सगळे बोलत होते. भावनी ज्यावेळी विचारलं की कोणाला वाटतं की कोण जाणार आहे, सगळे आयुष आणि सचिनचं नाव घेत होते. बट जेव्हा सगळ्यांचं मी रिॲक्शन बघितलं आणि स्पेसिफिकली प्राजक्ताचं, ती एकदम ब्लँक पडली. मला कळलं कारण ती पण कॉन्फिडंट होती की करण परत येणार आहे. पण ते सचिनजींना बघूनच ते असं झालं की अरे, म्हणजे जो करत होता गेम, जो काय म्हणजे इथे दिसत नसेल बट आतून सगळ्यांना कळून आलं. जिथे विशाल पण बोलायचा की अरे हा स्ट्रॉंग कंटेंडर मला वाटतो, हा माझा कॉम्पिटिटर आहे. आरबी पण बोलायचा हा माझा स्ट्रॉंग आहे. हे सगळं चालू होतं आणि तिथे अचानक असं होतं. तर मग असं आलं की हे काय झालं. जसं तुला शॉक बसला तसं मला पण बसला, तसं सगळ्या महाराष्ट्राला बसलं की हे कसं होऊ शकतं. शॉकिंग इव्हिक्शन होतं. का झालं, कसं झालं मला काही माहित नाही. पण मला असं वाटतं की जे त्यांनी ठरवलं असेल ते त्यांच्याप्रमाणे ठरवलं असेल. बट ऑफकोर्स माझ्या मते ते चुकीचं होतं. आणि काहीतरी गोष्टी राहून गेल्या माझ्या आत आणि त्याच गोष्टीचा मला त्रास होता. तुला माहितीये, तू स्टेजवर आल्यानंतर पूर्वी असं व्हायचं की स्टेजवरचं आणि आतमधल्या लोकांचं जाता जाता एक कॉन्व्हर्सेशन व्हायचं ते टीव्हीवर ना, पण तेही नाही आता आहे. अच्छा. पण आता कसं आहे की जेव्हा तू बाहेर येऊन हे हसत सांगत होतास ना की मी तर हसत बाहेर आलोय, मला छान वाटतंय, मला माहित नाही का मला असं रडूनही येतंय पण मला हसून छान वाटतंय. पण त्याच वेळेला कट टू आम्ही टीव्हीवर बघत होतो की सचिनजी आणि प्राजक्ता लिटरली तुटले होते आणि ते हमसून हमसून तुमच्या त्या बाल्कनीमध्ये रडत होते. तुझा कप प्राजक्ताच्या इथे होता, तुझ्या नावाचा जो कप होता सोसायटीचा तो लिटरली तिकडे होता आणि ती तुटली होती. तर ना ते तू बाहेर आल्यावर पाहिलंस का, म्हणजे तू साधारण एपिसोड पाहिलेस का बाहेर, आणि तुला तेव्हा कसं फील झालं? कारण तू बाहेर स्टेजवर आलास तेव्हा तू छान हॅप्पी हॅप्पी म्हणालास, पण टीव्हीवर काहीतरी वेगळं होतं. विषय असा झाला की मी बाहेर आलो आणि मी आयुषला बघितलं आणि ऑफकोर्स आयुष आणि मी मित्र असल्यामुळे आमचं असं आलं की अरे, ते होतं ना की मित्र पास झाला तर चांगलं वाटतं, पण मित्र फेल झाला तर अजून चांगलं वाटतं. बिकॉज आम्ही दोघे फेल झालो. सो आम्ही त्या मोमेंटमध्ये होतो, आम्ही तो एन्जॉय करत होतो. आणि जसं आम्ही बाहेर पडलो त्याच्यानंतर मी हसत का होतो कारण मला पूर्ण गेम दिसला की मला बाहेर का काढलं गेलं. मला ते कळलं आणि त्याच्यानंतर मी बोललो ओ हे सगळं होतं. आणि म्हणून भाऊंशी पण मी तसंच बोलत होतो
शेवटी घरातून निघताना मला आठवतं मी म्हणजे स्पीच वगैरे दिलं प्राजक्तासाठी, ते सगळं एडिट झालं. बट त्यात पण मी प्राजक्ताशी बोललो आणि मी तिला बोललो की मला तुझ्या डोळ्यात नाही बघता येणार, बिकॉज मला कळलंय तू फुटली आहेस आणि तू रडतेस जे मी काय बोलतोय ते. फक्त सदस्यांना मी एवढं सांगतो की तिची काळजी घ्या, मला बाकी काय नकोय. आत पण राहून मी सगळ्या इव्हिक्शनला सगळ्यांना एकच बोललेलो, मी स्वतःसाठी कधीच नाही रडणार. मी रडेल तर माझा माणसासोबत काय झालं तर. म्हणून प्राजक्ताकडे मी बोललो की बघितलं मी रडेल, मग रडून आमच्यामध्ये भेट होईल, मग काहीतरी बोलू आम्ही इमोशन्समध्ये. ते मला नाही करायचंय, मला तिला स्ट्रॉंग कंटेंटर ठेवायचंय. म्हणून मी तिला बोललो शेवटी जाताना पण की मिठी मार सगळं कर, बट मी तुझ्या डोळ्यात नाही बघणार, कारण काहीतरी ऑफ होईल. जर ते मी बघितलं असतं ना तर मी बाहेर स्टेजवर येऊन पण रडत असतो, हे मला कन्फर्म माहिती. तुमचं एक सिरियस कॉन्व्हर्सेशन पाहिलं होतं ज्याच्यामध्ये तू म्हणाला तशी की मी ना रोखून ठेवलंय स्वतःला. बरोबर. तुमच्या दोघांमधल्या म्हणतो ना एक बॉन्डिंग विषयी तू ते म्हणालास की मी एक तो बांध फुटला नाही पाहिजे यासाठी मी प्रिपेअर करतो, पण तुझ्यासोबत एक असं कनेक्शन जुळलंय की जे माहिती नाही. म्हणजे कधी कधी आपण म्हणतो ना की नात्याला काही नाव नसावं. बरोबर. तुला काय वाटतं की तू अशा ह्याच्यामध्ये आलं होतास की आधी तू नाही का की मस्करीमध्ये सोनाली बरोबर किंवा काय असं बरोबर, तुमची हो. मस्करी झाली, करायचं, पण बरोबर. प्राजक्तासोबत ऑफकोर्स ती मस्करी नव्हती बरोबर, कधीच आणि नाही. अनएक्सपेक्टेड होतं असं काहीतरी बॉन्डिंग घरात गेल्यावर क्रिएट होणं. तर तुला काय वाटतं त्याविषयी? माझं एकच आहे की जेव्हापासून फेमस झालो तेव्हापासून मी असं कोणावर बसलो नाहीये, रोज बसलो नाही, रोज बोललो नाही, आणि ती पण एक स्त्री असली तर ते माझं कधीच झालं नाही. बिकॉज माझं असं होतं की कुणाबरोबर बसू. सगळं फेमस झाल्यामुळे, काम असल्यामुळे वेळच नाही भेटत या गोष्टींमध्ये. बिग बॉसनी मला ती एक संधी दिली की इथे एक नातं पण बनवू शकतो, मैत्रीचं असेल किंवा प्रेमाचं असेल किंवा जे काय असेल ते. काम असल्यामुळे वेळच नाही भेटत या गोष्टींमध्ये. बिग बॉसनी मला ती एक संधी दिली की इथे एक नातं पण बनवू शकतो, मैत्रीचं असेल किंवा प्रेमाचं असेल किंवा जे काय असेल ते. तर प्राजक्ताबरोबर माझं ते कनेक्शन झालं आणि 2-3 हफ्ते झाले आणि त्याच्यानंतर माझं हे तिच्यावर कॉन्व्हर्सेशन झालं की मी तिला बोललो की अचानक मला हे जाणवतंय, जेव्हा तुला त्रास होतोय ना त्याचा मला पण त्रास होतोय, आणि हे माझ्या आयुष्यात कधीच नव्हतं आलेलं. हे फक्त त्यावेळी होतं जेव्हा मी आईबाबांबरोबर कनेक्टेड असतो, आणि तेच मी तिला व्यक्त केलं. आणि म्हणून मला असं झालं की हे मला का होतं मला कळत नाही. म्हणजे एवढं काय आपलं बॉन्ड झालंय की जिथे जर तुला कोण काय बोलतंय तर माझ्या मनात खूप राग येतोय, पण मी व्यक्त नाही करू शकत, बिकॉज ऍज अ गेम मला हे दाखवायचं की तू इंडिव्हिज्युअली हे सांभाळू शकते. बट माझ्या मैत्रिणीला जर असं कोण बोलतंय तर मला पडायचंय मध्ये त्याच्यात, पण नाही पडू शकत, बिकॉज मग असं होतंय की मी मुद्दामून पडायचा प्रयत्न करतोय. आमच्यामध्ये हे पण क्लॅरिटी होती की जर लाईन क्रॉस झाली ना तर मी समोरची येऊन वाजवेल, तुला काही बोलायची गरज नाही. बट ती बोलली की मी सांगेल, टेन्शन नको घेऊ. ओके. सो ही क्लॅरिटी होती. आम्हाला कधी एकमेकांचा गेम लपवायचा नव्हता. सुरुवातीपासून तुम्ही बोलवते की टोळी विशालच्या मागून गेम खेळते, त्याच्यानंतर राखीच्या मागून सगळे दुसरा ग्रुप गेम खेळतोय. बट तुम्ही नोटीस केलं तर आमच्या गेम बद्दल असं कधीच कोण बोला नाही की प्राजक्ताच्या मागून करण खेळतोय किंवा करणच्या मागून प्राजक्ता खेळते. आम्ही इंडिव्हिज्युअली स्टँड घ्यायचो. प्राजक्ताला जे चुकीचं वाटायचं ते चुकीचं बोलायची, मला जे चुकीचं वाटायचं चुकीचं बोलायची. पण हेच चांगुलपणा लोकांना नाही पटला. आणि ते आमचं जे नातं आहे ना, आणि ते नेहमी राहणार. मला असं वाटतं की ते एवढं प्युअर होतं की लोक जळायची आत. लोक लोकांचं असं व्हायचं की अरे यार आमचं का नाही असं काय नातं होतं, आमचे सगळे नाते तुटतायत दुसऱ्या हफ्त्यात आणि मग काहीतरी नवीन बनतंय. बट मी प्राजक्ताला हे पण बोलायचो की लोक एवढी जळतात ना की आपल्याला पाडायचा प्रयत्न करणार की त्याच्यावर नको बसू, ह्याच्यावर नको बसू, आणि ते झालं. मी आता बघतोय काही एपिसोड, ते सगळं मी बघितलं. मग बॅल्कनीवरून आम्हाला बोलायला लागले. मी बोललो बॅल्कनीशिवाय तुमच्याकडे काहीच बोलायला नाही, बिकॉज बॅल्कनीमध्ये आम्ही जे करतो ना त्या बाबतीत तुम्हाला खूप क्युरिओसिटी की करतायत काय नक्की, ते तुमच्या पोटात हे होतं की सांगा ना आम्हाला, कारण भाऊ तर बोलतात हे वरती काहीतरी डिस्कस करतात, ह्याचं अनालिसिस चांगलं, हे चांगलं. मग त्यांना असं झालं भाई हे लोक काहीतरी गेम वाजवतात जे आपल्याला माहित नाही. मी बोललो ठीक आहे, तुम्ही तसेच क्युरिओसिटीमध्ये मरा, पण मला माहिती आहे आम्ही काय गेम करतोय, आणि चांगुलपणाच आम्हाला नडतोय हे आम्हाला कळलंय. बरं, त्या घरामध्ये ना कॅमेरा जिथे असेल ना तिथे बरेचदा लोक असं काही ना काहीतरी मुद्दाम जाऊन मुद्दा क्रिएट करायचं छोट्या छोट्या गोष्टीचा, किंवा आपण दिसावं म्हणून बरोबर करतात. सुरुवातीला तिकडेच कॅमेरा समोर जाऊन गार्डन एरियामध्ये नाचायचं. तर तुला ते जाणवलं का? कारण हे आम्हाला नंतर आता आम्ही बिग बॉस इतके वर्ष पाहतोय म्हणून आम्हाला हे कळलं की काही लोक कॅमेऱ्यात दिसायला काही गोष्टी करतात. तू तर त्या घरात होतास, तुला जाणवलं हे की अरे हे काय मुद्दाम चाललंय? असं कोण कोण जाणवलं तुला? सगळेच मी तर बोलेल, पण जास्त बघायला गेलं तर तन्वी आणि रुचिता ते मुद्दामूनच करायचे की म्हणजे आम्ही नंतर बोलायला लागलेलो की अरे विजिबिलिटीसाठी काय काय करतायत यार, म्हणजे किती भांडायचं, आणि भांडण तर मुद्द्यावर पण नाही होते, भलतीकडेच चाललंय नेहमी. सो त्या भांडणात पडायचं का नाही पडायचं हे कळत नाही. आणि मी प्राजक्ताला नेहमी एक गोष्ट बोलायचो, ती बोलायची की नाही रे बट ती चांगली आहे किंवा तो चांगला आहे. मी बोलच ऐक, इथे ना सगळे चांगले आहेत, कोणच वाईट नाहीये, बट बाहेरच्या आयुष्यात
आतल्या आयुष्यात सगळ्यांनी पर्सनॅलिटी चेंज केली, एक वेगळी फेक पर्सनॅलिटी घेऊन आलेत आणि त्याप्रमाणे ते गेम खेळतात. आता आपल्याला ठरवायचं की आपल्याला पण तसं बनायचं आहे का आपण जे आहोत तसंच करायचं आहे. बिकॉज मला असं वाटतं महाराष्ट्राला हे पण कळलं पाहिजे की जिथे फक्त छोट्या छोट्या गोष्टींवर भांडण होतं तिथे एक माणूस येऊन नॉर्मल सॉर्ट पण करतो विषय लॉजिकली. जर सगळेच सेम राहिले तर मग काय फायदा. पण ती वेगळी पर्सनॅलिटी जी जेन्युअन होती ती दाखवायला गेलो आणि तेच आमचं नेगेटिव्हिटी पडली. सो बरं. तिथून बाहेर पडलो. जाता जाता शेवटचा प्रश्न, आम्ही मिस करणार आहोत विश्वासराव आणि प्रतापराव, सोनावणे वहिनी, कारंडे वहिनी. तर जाता जाता त्या आठवणींना एक उजाळा द्यायचा असेल तर काय आठवतंय तुला, की ते मिस करणार आहेस का खऱ्या आयुष्यात? हो, म्हणजे आयुषला तर खरंच खूप मिस करणार आहे, कारण आम्ही रोज काही ना काहीतरी बनवायचो आणि ते खूप एडिट पण झालं असेल, कारण आम्ही असं इथे बसलोय ना तर इथे बसून पटकन काहीतरी स्वतःच काहीतरी मस्करी करून स्वतःचीच आम्ही मारायचो आणि स्वतःचीच आम्ही लाल करायचो, हेच करायचो आम्ही. ती मजा होती. ती आता खूप जास्त मिस करणार. सागर कारंडे आणि जे आम्ही केलं वहिनींवालं ते मी लास्ट एपिसोडला पण बोललो की बिग बॉसने एवढी मोठी संधी दिली की मला सागर कारंडे बरोबर परफॉर्म करायला, ज्याचे जोक्स बघून मी काहीतरी टायमिंग शिकलो, खूप काय काय शिकलो, त्यांच्यावर मला परफॉर्म करायला भेटते. अजून ह्याच्यापेक्षा काय मोठी गोष्ट असू शकते. सो ते आमचं एक, म्हणजे मी बोललो ना की फक्त ट्रॉफी जिंकणं महत्वाचं नव्हतं, या गोष्टी पण जिंकणं महत्वाचं होतं जे जर्नीमध्ये असतात. आणि जे लोक नेहमी म्हणतात की डेस्टिनेशन इज नॉट इम्पॉर्टंट बट द जर्नी इज मोर इम्पॉर्टंट, तेच माझ्यासोबत फर्स्ट टाइम मला ते कळलं की हे किती महत्वाचं आहे. बरं, आम्ही ना आधीपासून तुझे चाहते होतो. तुमचं टायमिंग कमाल आहे, तुम्ही आम्हाला खूप हसवलंय तुमच्या सगळ्या ऑरेंज ज्यूस गँगनी. मला ते आता तुमच्या ऍक्सेंट मध्ये नाही बोलता येत, पण तरी पण मी मिस करेन यार, खरंच सांगते. म्हणजे तुम्ही दोघं खरंच जेन्युअन होतात आणि जेव्हा जेन्युअन माणसं घराबाहेर पडतात, एक पत्रकार म्हणून नाही पण माणूस म्हणून आम्हाला खरंच वाईट वाटतं. आफ्टर ऑल गेम आहे आणि शेवटी हे घडणारच होतं. पण तुझी स्टोरी आम्ही पाहिली आहे ज्याच्यामध्ये तू लिहिलंयस की खरा गेम आता सुरू झालाय किंवा अजून पिक्चर बाकी आहे, त्यामुळे आता तो काय आहे यासाठी आम्ही एक्साइटेड आहोत की आता काय होतं. तो एकदम सिम्पल आहे. जसं बिग बॉस आतून मी खेळत होतो, आता मी बिग बॉस बाहेरून खेळणार आहे आणि आता मी बिग बॉसचा गेम सगळ्या आतल्या कंटेस्टंटसाठी खराब करून टाकणार आहे. तुम्हाला आयडिया पण नाही, कारण मला माहिती आहे आतले कंटेस्टंट कसे आहेत आणि तुम्हाला कळत नाही, म्हणजे प्रेक्षकांना ते कळत नाही. सो मला असं वाटतं ते दाखवणं खूप गरजेचं आहे. तो रेडी राहा. थँक्यू सो मच, खूप छान वाटलं आणि ऑल द व्हेरी बेस्ट पुढच्या प्रवासात. थँक्यू सो मच. थँक्यू.